द स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण इथे मस्त असे चपट्या वालाची इथे उसळ बनवणार आहोत। ओल्या खोबऱ्याच्या वाटणातील उसळ कशी बनवायची चला आपण इथे लगेच बघूया। आता ही उसळ तुम्ही टिफिनसाठी पण देऊ शकता, छान मस्त अशी टेस्टी होते। हे बघा इथे आपण कडवे वाल भिजवलेले, बरेच जण याला चपटे वाल पण म्हणतात। 5 तास भिजवून घेतलेले, ह्याचं पूर्ण पाणी काढून टाकलेले, ह्याची छान मस्त अशी आपण इथं टेस्टी उसळ बनवणार आहोत। ही रेसिपी तुम्ही टिफिनसाठी पण देऊ शकता, खायला अतिशय टेस्टी लागते। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण छोटंसं एक वाटण करून घेणार आहोत। थोडीशी कोथिंबीर घेतलेली मुठभर, लसूण घेतलेले अर्धी कुडी, आलं घेतलेले इथे 4-5 तुकडे घेतलेले आल्याचे, आणि त्यानंतर इथे ओलं खोबरं घेतलेले। आता आपण हे जे साहित्य दाखवलं ना, हे सर्व आता हे मिक्सरला छान आपण बारीक करून घेणार आहोत। हे बघा इथे आपण वाटण बारीक करून घेतलेलं आहे, आणि वाटण बारीक झाल्यानंतर इथे आपण 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे, 1 कांदा पण इथे बारीकच चिरून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर इथे घेतलेली आहे। ते लगेच आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी गॅस चालू केलेला आहे, पॅन ठेवलेला आहे, तेल ओतून घ्यायचं। 2 मोठे चमचे भरून इथे तेल ॲड केलेले आहे। तेल तापल्यानंतर इथे 1 चमचा मोहरी ॲड केलेली आहे, जिरे, पत्ता पण इथे आपण ॲड करायचा। आता हे छान मस्त इथे 1 मिनिट आपण फ्राय करून घेणार आहोत। इथे मी लगेच कांदा ॲड केलेला आहे। आता कांदा पण आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना छान असा गोल्डन कलर येईपर्यंत इथे फ्राय करून घेणार आहोत। आणि मी ज्याप्रमाणे बनवते ना चपटेवाल, त्याचप्रमाणे तुम्ही ओलं खोबरं ह्याचं वाटण बनवून इथे मी चपटेवाल बनवते। चवीला खूप छान लागतात, ट्राय करून बघा। तर 1 मिनिट आपण हा कांदा छान होऊन देऊया। इथे मी थोडी हळद ॲड केलेली आहे। कांदा पण आपला इथे आता थोडासा छान फ्राय झालेला आहे। इथे 1 मिनिट आता होऊन देणार आहे छान। आता इथे मी टोमॅटो ॲड केलेला आहे, तो पण आता आपण याच्यामध्ये ना छान फ्राय करून घेणार आहोत। त्याचा थोडासा इथे कच्चेपणा जाईपर्यंत आपण हलका याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत। इथे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। आता आपण इथे जे वाटण करून घेतलं होतं ना, ते वाटण आता ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आता हे जे खोबऱ्याचं वाटण आहे ना, ते आपण ह्याच्यामध्ये छान मस्त परतून काढायचं आहे। इथे काही जास्त तेलाचा वापर केलेला नाही आहे, तुम्ही बघितलं इथे मी 2च चमचे तेल ॲड केलेलं होतं। तर हे मस्त आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून घेऊया। आपला मसाला इथे छान मस्त फ्राय झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा मसाला, तिखट 1 चमचा, तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार इथे ॲड करा। आता ह्याच्यामध्ये हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण जास्त मसाले ॲड केलेले नाही आहे, जे बेसिक मसाले तेच इथे मी ॲड केलेले। आता हे छान परतून घ्यायचं आहे। हे बघा इथे मसाला आपला मस्त फ्राय झालेला आहे, असा छान मस्त या तेलामध्ये ना फ्राय करून घ्यायचा। आता आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं ना, त्याच्यामध्येच इथे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। तर पाणी ॲड केल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा मस्त मसाला इथे मिक्स झालेला आहे। 1 मिनिट आता आपण इथे होऊन देणार आहोत। हे बघा इथे छान मस्त मसाला आपला इथे छान फ्राय झालेला आहे। इथे आपण हे जे चपटेवाल आहे ना, हे याच्यामध्ये ॲड करूया। थोडीशी कोथिंबीर ॲड केली।
आता या मसाल्यामध्ये हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मसाला हा छान या वालाला लागला गेला पाहिजे. 1-2 मिनटं आपण या मसाल्यामध्येच आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचे. आता ही उसळ तुम्ही टिफिनसाठी पण देऊ शकता. छान मस्त अशी टेस्टी होते. हे बघा इथे छान अशी मिक्स करून घेतलेली पूर्ण. मी 1 मिनटं अशीच होऊन देणार आहे. इथे थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. आता आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. इथे काही मी जास्त पाणी ॲड केलेलं नाही आहे. अर्धाच ग्लास पाणी इथे मी टाकून घेतलेले आहे की आपल्याला हे वाल आपले छान शिजले गेले पाहिजे. बनवणार ना तुम्ही अशी मस्त वालाची उसळ. इथे झाकण ठेवून घेणार आहे. ह्याला काही फार वेळ लागत नाही. हे 10 मिनटात आपले इथे शिजले जातात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर ह्याची ग्रेव्ही बनवायची असेल तर तुम्ही ग्रेव्ही पण बनवू शकता किंवा तुम्हाला उसळ बनवायची असेल तर तुम्ही इथे उसळ पण बनवू शकता. फक्त हे तुम्ही एकदा हे ओल्या खोबऱ्यातील ही रेसिपी बनवून बघा. चवीला खूप छान लागते. आता आपण एकदा हे मिक्स करून घेऊया. आता इथे मी झाकण ठेवून घेते आणि 5 मिनटात आपली इथे चपट्यावाल्याची उसळ इथे तयार होईल. इथे मी थोडीशी चिंच ॲड केलेली. इथे तुम्ही आमसूल टाकलं तरी चालेल. आता हे छान मिक्स करून घेणार आहे. इथे आपली चपटेवाल्याची उसळ रेडी झालेली आहे. जास्तही शिजवायची नाही, नाहीतर ते तुटतात. सेम अशीच शिजून घ्यायची. इथे बघा पूर्ण दिसत आहेत. इथे जर तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही इथे अजून पाणी ॲड केलं तरी चालेल किंवा सुक्की करायची असेल तर अशीच परफेक्ट आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल ना तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. तुम्ही असे चपटेवाल ओल्या नारळामधले नक्की ट्राय करा. आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.